विचार चालू आहे मनातल्या मनात. आज का होय शिशा उघड्या हे दारू पाणी हे सगळं काय आहे. आजही बेट वाटते मित्रासोबत दारूचा इथं अड्डा भरवाचा. हो हो आज किती चांगला दिवस आहे. आज सोन्यासारखा दिवस आहे. सुट्टीचा दिवस आहे. म्हणलं मित्राला बोलावतो पार्टी करतो. तू असं कर तोपर्यंत भजे गिजे काही चकना बनवून आण. आपलं घर म्हणजे काय हॉटेल बनवून राहिले का. आपल्या घरात देवाधर्माची पूजा होते हे होते आणि तुम्ही काय इथं हॉटेल बनवून राहिले का. चकना आणा हे आणा तुमची सोबती येत असेल तर मी काहीच नाही बनवणार. त्याच्या घरून बनवून घ्या आणायला सांगा. मग 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 मी बाहेर जाऊ का सोबत्यासोबत. आता मला काहीतरी अशी युक्ती लढवा लागल. हे बाहेर गेलं नाही पाहिजे दारू बी सुटली पाहिजे. असं काहीतरी करा लागल. मी काय म्हणतो आज असं नाही जमत का. तुमचे मित्र जाऊ द्या. असं समजा मी मित्रच होय तुमची बायको समजूच नका आणि आपणच पिऊ. नाही 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 मला मित्रासोबत पेलं तरच दारू नड्यात उतरते. नाही तर मला मजाच नाही येत पेल्याची. असं करा एखाद्या दिवशी माझ्यासोबत बी दारू पिऊन बघा. तुम्हाला रोज 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 मित्रच कुठे भेटणार आहे. एखादा सुट्टीचा दिवस माझ्यासोबत चांगला घालवा. पण तू खरंच माझ्यासोबत दारू पिशील माझ्यासोबत. हो तुमच्यासोबतही मी दारू पिणार. तुमच्यासोबत बसून दारू पिणार. तुमचे मित्र नाहीतरी तुमचं फुकट खाऊन जातेस ना. त्याच्यापेक्षा मीच खातो ना. मीच पितो. ठीक आहे ठीक आहे आज तुझ्यासोबतच दारू पितो. मित्राला बोलावतही नाही फोनही नाही करत. आण चकना गिकना आण. तोपर्यंत मी दारूची बॉटल फोडतो. नाही नाही दारूची बॉटल फोडायची नाही तुम्ही. दारूची बॉटल मीच फोडून मीच झाकण उघडीन. काहून का माझा पहिला दिवस आहे तर आज माझा छाटून सर्व होईल. मग आणणं लवकर. मला तर असं वाटून राहिलं काही पेतून काही नाही काही पेतून काही नाही. असं वाज तरी घेऊ देवा. नाही नाही वाज बी नाही. मी म्हणलं ना दारूची आज बॉटलचं झाकण मीच खोलणार. माझा पहिला दिवस आहे आजपासून असं समजा मुहूर्तच आहे. मी किचनमध्ये जाते लवकर भजी बनवून घेऊन येते. माझ्या घरची बाई म्हणते ते बी खरंच आहे राजा. रोज रोज सारे मित्र मलाच लुटते. माझ्या घरात पार्टी बनवते. माझ्या घरातला चकना माझ्या घरात धिंगाणा माझ्या घरात झाडू मारा. त्याच्यापेक्षा आपण मित्राला नाहीच बोलावलंच चालते. हे बघतो आता घरची बाई किती पेते तर काय झालं. आपल्या घरात मीठच नाही ना. मीठ आणा बरं जा बरं. मग हे फुटाण्याची पुडी आहे ना हे फोडतो ना. फुटाण्याच्या पुडीनं भागते ना आपलं. राहू दे मिठून पीठ आणायला जात नाही मी. तुम्हाला तर असं वाटते काही पेतून काही नाही काही पेतून काही नाही. मला आता रावल्या जाऊन नाही राहिलं. असं वाटते काही पोटात दारू घेतून काही नाही काही आनंद लुटतो या दारूचा काही नाही. मी असं एक टेबल घेऊन येतो. तोपर्यंत जा तू काहीतरी पाय बजेट चकण्याचा. असं नाही जमत का चकण्याला आंबे आणतो आणि आंबे गोड आहे तर त्याच्यासोबत थोड्याशा मिरची आणतो. आयुष्यात कधी असा चकना कोण खाल्ला नसन आणि तू आज मला सुचवून राहिली. असा चकना असते का. त्याच्यापेक्षा हे फुटाण्याची पुडीच फोडतो ना. हे चकना होते ना. कायले आंबे ते मिरच्यान भेंडण वांगेन कांदे हे आणतो तू. मग दारूसोबत लिंबू चालेल ना. लिंबू पिऊन आपण दारूत नाही. अरे देवा घुसळे बाबा आता कसंच करू. कधीतरी लिंबू दारूत पेला असं का. असं कर ना तू येडी लिंबू घेऊन ये. लिंबूत कमी राहते रस येडे लिंबू जास्त राहते ते आपण दारूत टाकून ठेवू. आता येडे लिंबू कुठे पाहू मी. त्याच्यापेक्षा 20-25 लिंबूच कापू ना. त्या काही येडे लिंबू एवढा रस होते. तुम्हाला सांगते एवढा लिंबूचा रस काढतो तुमच्या दारूच्या बॉटलमध्ये जेवढी दारू आहे ना तेवढा रस काढतो मी. काहून मिक्सर खराब झालं वाटते ना. मिक्सर जरी खराब झाला आपण दोघंच काढू रस पिऊ एवढा 20-25 लिंबाचा रस काढायला एवढा टाइम लागते का. नाही झालं तेवढा तर 50 लिंबू घेऊ. आपल्याच घरी झाड आहे. मला इकडे दारू जवळ दिसते पण पेटा नाही येऊन राहिली. अशी गत झाली आहे मावली. तू एक एक गोष्टीनं गोष्ट लांबूनच राहिली. तू त्यात दारू माझ्यासोबत का मग मी जाऊ बाहेर मित्रासोबत. आता घरातही नाही पार्टी करत मित्रासोबत बाहेर जातो. मी आत्ताच गेलोय आत्ताच आले. थोडंसं नळ बंद करायचा आहे पाण्याचा ते नळ बंद करून येते. अख्खं गाव डुबलं तर चालते पण आज मला रावले जाऊन नाही राहिले दारू प्यायची आहे. आता आपण दारू केलो आपला पिंट्या बाहेर गेलेला आहे त्याला तरी आणू द्या. आपण जर दारू जास्त पिऊन लुडकलो समजा काही झालं त्या पिंट्याला आणायला कोण जाईल. हे माझी किती टाइम लावते काय माहित का. सुट्टीचा दिवस इथंच घालवते तर मला तर दारू पिल्याशिवाय रावले नाही जाऊन राहिलं. आणि हे एक एक गोष्ट लांबूनच राहिलं. कुठे चालली बा तू कुठे चालली. हो मला गॅसचा वास येऊन राहिला. आपला गॅस चालू आहे वाटते. हा भाजी बनवासाठी गॅस चालू केला ते बंद करून येते. पिंट्याचाही मनात आणून राहिले आपण काय एवढी पिऊन राहिलो का. गॅस जर फुटला गिटला असता तर दारू राहते ती दारूच्या जागी दुसराच बोंबाटा होत होता. गॅस फुटो का काही फुटो पहिले दारू पिऊ द्या बा. म्हणजे असं वाटते काही पेतून काही नाही काही पेतून काही नाही. दारूचा वासही नाही घेऊ देऊन राहिली. बातमी पिंट्याला घेऊन येतो 3 वाजून राहिले नंतर पिऊ आपण. तुम्ही पेसान बा मी बॉटल संग घेऊन जातो. नाही बॉटल संग नको नेऊ मी पेत बी नाही. पण पिंट्या येते ना ते का लहान थोडी आहे. आता 7व्या वर्गात आहे ते 6-7-13 वर्षाचा झाला ना ते. मी काय म्हणतो मी कधीच पेली नाही दारू. आज पेली दारू समजा आणि जास्त झाली लुडकले किंवा काही झालं कमी जास्त झालं तर पिंट्याचं कसं होईल आपल्या. मला आता काहीच विचार सुचून नाही राहिले. मला पहिले पोटात पिऊ दे नंतर विचार आपोआप बाहेर येते. दारू पिऊ जर विचार आले असते तर शाळेचे लेकरं दारू पिऊन पेपर सोडवले असते ना. दारू पिऊन जर चांगले विचार आले असते माणसाले तर मग दारूच्या नशेच्या आरी जातच नसते माणसं. जर उलटी झाली तर मग काय करू मी ऍसिडिटीच्या गोळ्या घेऊन येतो. अरे बाबा हे थोडीशी पिणाऱ्याला नाही उलटी होत. जे अट्टल बेवडा आहे ते जास्त पेते ओव्हरलोड होते त्यालेच उलटी होते. जसं म्हणजे ट्रकवर फुल लोडिंग झालं तर कसं गाड्या पलट्या मारते तसं
तसंच समज. मी बाद गेले किचनमध्ये तू झाकून येते आता. या माणसाची आज भोंडच जिरो तुम्ही. दारू 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 करते मेला मूर्त. आज कशी दारू पिते एवढं कटवून आणतो. येते का नाही रे बा. किती वेळची गेली. एक वेळ गेली का 10-15 मिनिट. मागीन मला तर पिल्याशिवाय राहुल्या नाही जाऊन राहिलं. असं वाटते माझ डोक्याला वरून झाकण असतं का नाही. झाकण उकळलं असतं आणि त्यातनी बॉटल बक्क 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 रिचवली असती. आले ये ना बा. पिऊ दे ना मध्ये. ऍसिडिटीच्या गोळ्या आणायला गेलती. उलटी जर झाली आपल्याला तर मग सांगितलं ना उलटी आपल्याला होत नाही. फुल पिणाऱ्याला होते. जर झालीच उलटी तर मग त्याच्यापेक्षा मेडिकलमध्ये जातून गोळ्या घेऊन येतो. नाही मेडिकलमध्ये नाही जायचं. बस आता बस झालं ते. लय टाइमपास करून राहिली मावाला. चल बॉटल घे 2 रिचो. ठीक आहे पण माझ्या ग्लासात मी थोडीशी टाकायची. हा काय सुगंध येऊन राहिला दारूचा. एकदम अति सुंदर सुगंध येऊन राहिला. जरासा मला पाहू दे बरं सुगंध कसा आहे दारूचा तर. अरे बापा किती खराब सुगंध येऊन राहिला याचा. पाहिला थोडीशी घे जावा. जास्त घेऊ नका. एक घूट घेतला नाही लगे तर थोडीशी घे जावा. ठेवला ना गिलास तिथं. आता मी कटायलो. मी जातो आजपासून दारू पित नाही काहीच नाही. मी चाललो तिकडे बाहेर. असं रोज करायला लागेल बेवड्यासोबत. तरी शेती दारू आपोआप सुटून. हे कसं मध्ये कटवून आणते. मी आता येते कटवून आणतो. रोज बॉटल फेका लागल्या तर चालते. पण रोज असाच आयटम बनवतो मी आता. असाच करतो. हेच पॅटर्न राबवतो. मित्र या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.